रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ज्या पवित्र महिन्याची प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून आतुरतेने वाट पाहत असतो, तो अत्यंत पवित्र आणि पावन श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भोळ्या महादेवाचे असीम कृपा प्राप्त करण्याची, मनातली सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची आणि जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी आणण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ मानली जाते. पण मित्रांनो, यंदा म्हणजेच 2024 मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय? एकूण किती श्रावण सोमवार आहेत? कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी सोपी पूजा करावी, या सर्वांची सविस्तर माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यंदाच्या श्रावणात काही विशेष योग आणि माहिती दडली आहे. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया. हर हर महादेव. हिंदू धर्म ग्रंथ आणि शास्त्रानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्ती, संयम, उपासना आणि आत्म आनंदाचा एक मोठा उत्सव आहे. असं म्हणलं जातं की श्रावण महिन्या संपूर्ण पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि शिवतव्य अत्यंत सक्रिय असते. पण श्रावण महिना भगवान शिवाला एवढा प्रिय का आहे? यामध्ये एक अत्यंत महान पौराणिक कथा आहे. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून एक अत्यंत भयंकर विष बाहेर पडले, ज्याला हलाहल विष म्हणतात. हे विष एवढं दायक होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्या दयाळू आणि भोळ्या महादेवाने ते विष स्वतः प्राशनन केले आणि आपल्या कंठात धारण केले, ज्यामुळे महादेवाचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. विषाचा भयंकर दाह शांत तेव्हा आणि महादेवांना शीतलता मिळावी म्हणून सर्व देवांनी आणि ऋषी मुनींनी महादेवावर निरंतर जलाभिषेक केला. याचं महान घटनेचे स्मरण म्हणून आणि महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. आता जाणून घेऊया यंदा श्रावण महिन्याच्या महत्त्व तारखाबद्दल. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2024 वार गुरुवारी होत आहे आणि या श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबर 2024 वार शुक्रवारी होणार आहे. भगवान महादेवांना श्रावण सोमवार अत्यंत प्रिय असतात. या दिवशी केलेले उपवास आणि शिवपूजा भक्तांच्या जीवनातली सर्व दुःखी आणि संकटे दूर करते, अशी दृढ श्रद्धा आहे. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. यांच्या तारखा खाली प्रमाणे आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2024 असणार आहे. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2024 आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2024 आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2024 आणि चारही सोमवार शिवाची उपासना केल्याने अनंत पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. मित्रांनो, श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी? ही पूजा अतिशय साधी आणि भावपूर्ण असावी. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा पांढरे फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरात किंवा जवळील शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल आणि शक्य असलेले पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला पूजेमध्ये काही विशेष वस्तू आवर्जून अर्पण करावे. स्वच्छ आणि
अखंड 3 पालाचे बेलपत्र, धोत्र्याचे फूल व फळ, पांढरी स्वच्छ फुले, भस्म आणि पांढरी चंदन अक्षदा म्हणजेच न तुटलेले तांदूळ, स्वास्तिक फळे आणि नैवेद्य, अभिषेक किंवा पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वावंदनात मृत्युमोक्ष यमामुद्रात या महामृत्युंजय मंत्राचा निरंतर जप करत राहावा. लक्षात ठेवा, आपले महादेव हे अत्यंत भोलेनाथ आहेत. त्यांना महागड्या वस्तू किंवा मोठ्या मोठ्या ओंडभराची गरज नसते. यांना हवी असते फक्त तुमची खरी निर्मळ भक्ती आणि श्रद्धा. मित्रांनो, श्रावण महिना हा महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी अत्यंत विशेष आहे आणि आनंदाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि श्रावण महिन्यातच त्यांचा पवित्र विवाह संपन्न झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छेत योग्य आणि गुणी जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कौटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावे म्हणून शिव पार्वतीची पूजा करतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिवामूठ म्हणजे भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट धान्य मूठभर अर्पण करणे. या परंपरेमागे निसर्गविशेषाची आनंद, कृतज्ञता आणि अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा भाव असतो. पहिला श्रावण सोमवारी 17 ऑगस्ट 2026 तांदळाची शिवामूठ म्हणजेच धान्य तांदूळ अक्षदा महत्त्व. तांदूळ हे शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचे प्रतीक मानलं जातं. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदूळाची हिवामूठ वाहून आपल्या कुटुंबात अन्नधान्याची आणि सुखाची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसरा सोमवारी श्रावण सोमवारी 24 ऑगस्ट 2026 तिळाची शिवामूठ धान्य तीळ, पांढरे किंवा काळे तीळ महत्त्व. धार्मिक विधीमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिल्याने संचित पापाचे क्षय होतो, पितराचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते. तिसरा श्रावण सोमवारी 31 ऑगस्ट 2026 मुगाची शिवामूठ धान्य अख्खे हिरवे मूग महत्त्व. मूग हे सात्विक आणि पौष्टिक धान्य आहे. हिरवा रंग नवजीवन आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केल्याने उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कौटुंबिक प्रगती साधली जाते. चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर 2026 गव्हाचे शिवामूठ धान्य गहू महत्त्व. गहू हे समृद्धी, भरभराट आणि शांततेचे प्रतीक आहे. शेवटचा सोमवारी गव्हाची शिवामूठ वाहून व्यवस्था, यश, आर्थिक प्रगती आणि जीवनात स्थैर्य लाभावं अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात सांगायचं तर तांदूळ म्हणजे शुभ सुरुवात, तीळ म्हणजे पापक्षय व आत्मशुद्धी, मूग म्हणजे आरोग्य व सकारात्मकता आणि गहू म्हणजे आर्थिक संपदा. अशा प्रकारे भक्तीचा हा प्रवास अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्या पूर्ण होतो. श्रावण महिन्याचे पूर्ण फळ आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर या महिन्यात काही साधे आणि महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. काय करावे? दररोज शक्य असल्यास जवळच्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. सात्विक आहार घ्यावा आणि मन स्वच्छ ठेवावे. गरजू आणि गरीब व्यक्तांची अन्न किंवा वस्त्रांनी दान करावे.
घरात रोज संध्याकाळी व सकाळी दिवा लावून योग ओम नमः शिवाय हा जाप करावा. काय टाळावे? या संपूर्ण महिन्यात मांसाहारी आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. द्वेष किंवा व्यर्थ वाद करू नये. घरातील वडीलधान्य व्यक्तींचे किंवा कोणाच्याही अनादर करू नये. श्रावण हा केवळ उपासाचा महिना नाही, तर आपले विचार, मन आणि आचरण शुद्ध करण्याचा काळ आहे. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल किंवा शिवपूजेबद्दल आणखी कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेअर करा. तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला येण्याचे पवित्र श्रावण महिन्याची हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.